नमस्कार शेतकरी मित्रांनो, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राने तुरीचा एक नवीन संकरित वाण BDNPH 2018-05 विकसित केला आहे. या वाणाला केंद्र सरकारने अधिकृत मान्यता दिली असून दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी भारत सरकारच्या अधिसूचनेत हा वाण अधिसूचित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठाने शिफारस केलेला हा पहिलाच तुरीचा संकरित वाण आहे. तर हा वाण कुठे लागवडीसाठी योग्य आहे ते बघू. हा वाण खालील राज्यासाठी शिफारस केलेला आहे. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यासाठी हा तुरीचा वाण लागवडीसाठी उपयुक्त आहे. तर कोरडवाहू शेतीसाठीही योग्य आहे हा वाण आणि सिंचनाखाली शेतीसाठी उपयुक्त हे तुरीचं वाण आहे. तर शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे या तुरीच्या वाणाचा ते बघू. विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्राध्यापक डॉक्टर इंद्रमणी यांनी सांगितले की हा वाण तुरीचे उत्पादन वाढवणारा आहे, बदलत्या हवामानातही चांगला टिकणारा आहे, शेतकऱ्याचे उत्पादन वाढवण्यास मदत करेल. पूर्वी विकसित केलेल्या गोदावरी तुरीच्या वाणामुळे कोरडवाहू क्षेत्रामध्ये एकरी 10 ते 12 क्विंटल, ठिबक सिंचनाखाली 18 क्विंटलपर्यंत उत्पादन आणि एकरी 1 लाख रुपयापर्यंत उत्पादन मिळणार आहे. त्याचप्रमाणे हा नवीन संकरित वाणही शेतकऱ्यासाठी फायदेशीर ठरेल अशी अपेक्षा आहे. तर संशोधन संचालकाचे मत काय आहे ते बघू. संशोधन संचालक डॉक्टर हिजर बेग यांनी सांगितले की या वाणामुळे तुरीचे उत्पादन आणि स्थैर्य वाढेल, शेतकऱ्याचे आर्थिक उत्पन्न वाढेल, शेतकऱ्याचे जीवनमान सुधारेल. तर BDNPH 2018-05 वाणाची ठळक वैशिष्ट्ये बघू. उत्पादन क्षमता 1759 ते 2159 प्रति किलो प्रति हेक्टर, कालावधीसाठी 155 ते 160 दिवसात तयार होणारा हा वाण आहे. दाण्याचा रंग पांढरा आहे. रोगप्रतिकारक मर व वांज रोगास मध्यम प्रतिकार करणारा हा वाण आहे. किडीचा प्रादुर्भाव सगळ्यात कमी येणार आहे. थोडक्यात सांगायचं तर BDNPH 2018-05 हा तुरीचा नवीन संकरित वाण जास्त उत्पादन देणारा, कोरडवाहू शेतीस योग्य, शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवणारा आणि उसाला पर्याय ठरू शकणारा हा वाण आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.